पाहत आहात न्यूज मराठी 15। ठळक बातमी, विचार नवीन। सर्वांना नमस्कार। मी रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव। आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि संपूर्ण देशभरामध्ये सेन्सस जे ऑपरेशन आहे म्हणजे जनगणना ते सुरू झालेलं आहे आणि त्यासोबतच स्वगणना म्हणजे सेल्फ इन्युमरेशन हे उद्यापासून सुरू होणार आहे। 1 मे ते 15 मेपर्यंत स्वगणनेचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर जे प्रगणक आहे ते घरी येऊन तुमचं 16 मे ते 15 जूनपर्यंत हे पूर्ण सेन्ससचा जो पहिला टप्पा आहे त्याच्यामधले जे घरांची गणना आहे त्यांचं ऑपरेशन्स आता सुरू झालेली आहेत आणि सेन्ससची जी प्रत्येक व्यक्तींची गणना आहे ती फेब्रुवारी ते मार्च 2027 ह्या कालावधीमध्ये पार पाडली जाईल। तर यासाठी पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये 7000 प्रगणक, सुपरवायझर्स, चार्ज ऑफिसर्स आणि PCOs यांची आपली नेमणूक करण्यात आलेली आहे। सेल्फ इन्युमरेशनमध्ये नागरिकांनी https://se.census.gov.in या वेबसाईटवरती जाऊन आपली स्वतःची जी कुटुंब प्रमुख आहेत त्यांचं नाव त्यामध्ये देऊन त्याच्यात मोबाईल क्रमांक दिल्याच्या नंतर ही पूर्ण प्रोसेस सुरू करायची आहे। त्याच्यामध्ये 33 प्रकारचे प्रश्न आहेत, ते प्रश्न देखील तिथे दिलेले आहेत। ते प्रश्नांची उत्तरं दिल्याच्या नंतर ही प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर आपल्याकडे त्याचा एक SEID जो आहे तो 11 क्रमांकाचा SEID तयार होतो, त्याला रेफरन्स नंबर असं आपण म्हणू शकतो आणि तो युनिक नंबर आहे। तो नंबर जपून ठेवायचा आहे। जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील तेव्हा हा नंबर आपण त्यांना दिल्याच्या नंतर आपली जी जनगणनेचा पहिल्या टप्प्यातली जी कारवाई आहे ती पूर्ण होईल। हा नंबर व्यवस्थित जपून ठेवणे आवश्यक आहे आणि हा नंबर जर नसल्यास तर परत पूर्ण जी जनगणनेची कारवाई आहे ती प्रगणकांमार्फत करण्यात येईल। तर माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की हे प्रगणक जेव्हा येतील आपल्या घरी तेव्हा त्यांचं ID कार्ड आपण चेक करावं, इतर कोणालाही ही माहिती आपण देऊ नये। जनगणना कायद्यानुसार सर्व माहिती ही अचूक आणि योग्य पद्धतीनं देणं हे बंधनकारक आहे। या सर्व प्रगणकांना ही माहिती आपण द्यावी। त्याबरोबरच आपण उन्हाची काहिली बघितल्याच्या नंतर त्यांना देखील पाणी असेल आणि इतरही जे सुविधा असतील त्या देण्यात याव्या। त्यांना व्यवस्थित योग्य पद्धतीने ट्रीटमेंट देऊन ही सर्व माहिती आपण देण्यात यावी असं माझं आपल्या सर्वांना आव्हान असेल। ठळक बातमी, विचार नवीन।